पर्यटक म्हटलं की गोव्याचं पहिल्यांदा नाव येतं आणि म्हणून भारतातलं सगळ्यात छोटं राज्य गोवा असलं तरी देशभरातले आणि विदेशातले सगळे पर्यटक गोव्याला जाणे पसंत करतात. अशा या गोव्याची 36 वैशिष्ट्य आहेत. त्यापैकी आहे अगुआडा हा नावाचा किल्ला. त्या किल्ल्याच्या सोबतच आहे दूधसागर नावाचा धबधबा. त्यापुढे आहे चापोरा किल्ला आणि मग बॅसिलिका ऑफ बॉम येशू नावाचं सगळ्यात सुंदर असलेलं चर्च. त्याबरोबरच आहे दिवार बेट. दिवार बेट बघितलं की आपण पॉन्टेन हास आणि सावो टोम बघतो, तेही पाहिलं खूप छान आहे. आवर लेडीज ऑफ इमॅन्युकेट चर्च नावाचं चर्च सगळ्यात प्रसिद्ध आहे. तर ग्रांडे बेट या ठिकाणी सुद्धा पर्यटक भेट देतात. आयविलेम धबधबा या ठिकाणी जाणाऱ्या लोकांची संख्या खूप आहे. ब्रागांझा हाऊस याही ठिकाणी बऱ्यापैकी लोक जातात. तर महादेव मंदिर हे तिथलं एक प्रसिद्ध ठिकाण आहे. पालाकिओ दो देव नावाचं ठिकाणही लोकांना आवडतं. तर मंगेशी मंदिर हे मंगेशकर घराण्याचं कुलदैवत लोकांसाठी खूप चांगल्या पद्धतीचं ठिकाण आहे. फॉन्टेन हास नावाचं ठिकाण सुद्धा लोक खूप आनंदानं एन्जॉय करतात. रेईज मागोस किल्ला हाही दिसायला छान आहे. समुद्रकिनारी लोकांना आकर्षित करून घेतात म्हणून समुद्रकिनाऱ्यावर जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. तर अंजुना फ्ली मार्केट नावाचं मार्केट लोकांना खरेदीसाठी खूप उत्तम वाटतं. त्या ठिकाणी लोक त्याचा आनंद घेतात. कार्निवल्स आणि उत्सवाचं वातावरण हे सातत्यानं तिथं असतं. जलक्रीडा करण्यामध्ये शांत समुद्राचा फायदा सगळीकडे तिथं घेतला जातो. बीच शॉक्स आहेत आणि तिथंही लोक बसून समुद्राचा आनंद घेतात. स्वादिष्ट अन्न आणि रेस्टॉरंट ही तिथली खासियत आहे. तर याबरोबरच स्वस्त दारू आणि मुबलक प्रमाणात मिळणारी दारूसुद्धा लोक त्याचा घेण्यासाठी तिथं आनंदाला जातात. आर्किटेक्चरल ब्रिलियन्स तिथलं पाहायला मिळतं आणि त्यासोबतच डॉल्फिन शॉटिंग हेही तिथलं एक वैशिष्ट्य आहे. वन्यजीव अभयारण्ये सुद्धा त्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीनं संरक्षित करण्यात आलेली आहेत. तर ट्रान्स आणि हेडफोन पार्टीजला लोक तिथं जास्त पसंत करतात. कॅसिनोसाठी म्हणून लोक गोव्याला जातात आणि कॅसिनोचा आनंद घेताना दिसतात. तिथं जाताना भाड्याने दुचाकी तिथं मोठ्या स्वरूपात मिळतात म्हणून गोवा परिसर फिरायला सोपं होतं. खरेदीचा आनंद घ्यायचा असेल तर गोव्याची खरेदी करावी असं सर्वसामान्यपणे म्हटलं जातं. त्याबरोबरच समुद्र पर्यटनाचा आनंद, कयाकिंग म्हणजे छोटी बोट भाड्याने घेऊन छोट्या छोट्या खाडींचा आनंद घेणं हे तिथं चालतं. गोव्याचे रस्ते, समुद्रकिनारे, धबधबे खूप सुंदर आहेत, त्याचाही लोक आनंद घेतात. त्याबरोबरच स्पाइस गार्डन्स, तिथं मसाल्यांच्या बागा आहेत आणि त्याचं उत्पादन आहे, त्याचाही लोक आनंदानं स्वीकार करतात. हॉट एअर बलून्सचा आनंद तिथे घेता येतो. आणि 36वा ट्रेनिंग, प्रमोशन आणि इव्हेंट या सदरामध्ये ज्यावेळा गोव्यात मला फिरता आलं त्यावेळेला मी पाहिलं एका चांगल्या रिसॉर्टमध्ये संभाजीनगर इथून संजयजी चव्हाण यांच्या एका कंपनीचा प्रोग्राम तिथं चालला होता. त्या कंपनीमध्ये सहभागी झालेल्या सर्व उत्तम काम करणाऱ्या डिस्ट्रीब्युटर्सचा त्या ठिकाणी गौरव करण्यात आला. त्या गौरवाच्या दरम्यान त्यांना 3 दिवस तिथं ठेवण्यात आलेलं होतं. 3 दिवसामध्ये गोवा आणि परिसरामधल्या विविध गोष्टीचा आनंद घेण्याची संधी या कंपनीने त्यांना दिली होती. अर्थात या कंपनीच्या माध्यमातून त्यांनी जे काम केले त्या कामाचा गौरव म्हणून त्यांना ही संधी देण्यात आलेली होती. म्हणजे इथले वेगवेगळे इव्हेंट असे असतात की तिथं सगळ्याचं प्रमोशन केलं जातं. कंपनीने नवीन जी उत्पादनं आणली ती सगळ्यांच्या समोर मांडली. जुन्या उत्पादनाची खासियत त्यांनी सांगितली, त्यामध्ये केलेली इम्प्रूव्हमेंट सांगितलं. शिवाय इथं आलेल्या गौरवमूर्तींना सुद्धा अधिक उत्तम काम करता येईल याविषयी नामांकित अशा व्याख्यात्यांची व्याख्यानं त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती. म्हणजे झी मार्ट नेक्स्ट इंडिया या कंपनीनं हे आयोजित केलेलं होतं. आणि त्याबरोबरच ज्यावेळेला या सगळ्या सहभागींनी असं सांगितलं की आम्ही चांगलं काम केल्याबद्दल आपण आमचा गौरव केलात, यापुढं कंपनी अजून चांगल्या डिस्ट्रीब्युटरसाठी काय करणार आहे. आणि तुम्हाला सांगायला आनंद वाटेल की सागर सर, स्वतः संजय चव्हाण सर आणि त्यांच्या सर्व सहयोगींनी त्यावेळेला त्यांनी सांगितलं आणखी काही दिवस तुम्ही उत्तम रीतीनं काम करा, तुम्हाला एक छोटंसं टार्गेट आम्ही देतो आहोत आणि ते टार्गेट जर तुम्ही अचीव केलं तर तुम्हाला फेब्रुवारी 2025मध्ये थायलंडची टूर आम्ही कंपल्सरी सगळ्यांसाठी देऊ. अर्थात ही टूर जे घेतील त्यांनी टार्गेट आपल्याला दिलेलं पूर्ण करावं लागणार आहे. उत्पादनं तर तपासायची आहेत,
अधिक चांगली दर्जेदार होतील यासाठी कंपनीला सहाय्य करायचं आहे आणि ग्राहकांची एक चांगल्या पद्धती साखळी निर्माण करून ज्यांना चांगलं वाटलं त्यांनी इतरांनी सांगायचं आहे. ज्याच्यात उणीव वाटली तर ती दुरुस्त करण्यासाठी कंपनीला सुद्धा सूचना करायची आहे. पण सगळीकडच्या तपासणी करून आणलेल्या हेल्थची उत्पादनं होती, चुंबकीय गाद्या होत्या त्याच्यामध्ये, त्याबरोबरच कुटुंबाला लागणाऱ्या सगळ्या आवश्यक बाबींवर त्यांची उत्पादनं असतात. खास करून कृषी उत्पादनावर सुद्धा कंपनीने खूप चांगला जोर दिलेला आहे. म्हणजेच गोव्याच्या ठिकाणी गेल्यानंतर पर्यटनाच्या आनंदाबरोबरच उत्तम काम करणाऱ्याचा गौरव करून त्यांना प्रमोशन कसं देता येईल, नवीन नवीन वस्तू बाजारात कसे आणता येतील आणि त्या विक्री करत असताना त्याचे चांगले फंडे कसे सांगितले जातील यावर जोर दिला जातो. हे कौतुकास्पद आहे. म्हणजेच मग अशा पद्धतीनं आपले डिस्ट्रीब्युटर्स किती स्ट्रॉंग होतात आणि मार्केटमध्ये कशा पद्धतीनं उभा राहतात यावर सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात. याबरोबरच त्यांना कंपनी आणि समाज यांना मध्ये जोडण्याची भूमिका कशी असावी याबद्दल सांगितलं जातं. गोव्याचा परिसर खूप सुंदर असल्यामुळे त्या परिसरात फिरत असताना त्यांनी समुद्रकिनारी त्यांना घेऊन गेले. तिथल्या समुद्र स्नानाचा आनंद त्यांना दिला. वेगवेगळ्या दर्शनीय ठिकाणी नेऊन त्यांना वेगवेगळ्या संधी बघण्याची निर्माण करून दिली. त्यासोबतच तिथं प्रसिद्ध असलेल्या चर्चमध्ये त्या चर्चची बांधणी त्यांना बघता यावी आणि प्रभू येशूच्या नामस्मरणाबरोबरच 450 वर्षापासून ज्या ममीज तिथं ठेवलेली आहे ती त्या सेंटची ममी सगळ्यांना पाहता यावी, जिचे नख आणि केस अव्याहतपणे वाढत असताना दिसतात आणि दर 10 वर्षांनी ती ममी खाली काढली जाते आणि तिचे केस आणि नख काढून परत तिला सुरक्षित ठेवलं जातं. पण तो संपूर्णतः नैसर्गिक पद्धतीनं असं एखादं शव एवढे दिवस जतन करणं म्हणजे तिला ईश्वरीय आशीर्वाद आहे असं समजलं जातं. आणि म्हणूनच देशभरातून नाही तर जगभरामधून अनेक लोक या चर्चला भेटी देतात आणि शांततामय वातावरणामध्ये ईश्वराची साधना करतात. इथलं बांधकाम, इथलं लाकडी कोरीवकाम हे सुद्धा निश्चितपणे बघण्यासारखं आहे. म्हणजे एकंदरीत गोवा ज्यावेळेला तुम्ही आनंदानं बघता आणि गोव्यातल्या कला दीर्घांचा सुद्धा आनंद घेता, म्हणजे तिथं आर्ट गॅलरी आहे. आर्ट गॅलरीत खूप जुन्या पद्धतीच्या ऑइल पेंटच्या पेंटिंग आणि इतर माध्यमाच्या पेंटिंग्स, काही पुतळे, काही मूर्त्या संरक्षित करण्यात आलेल्या आहेत. लोकांना या माध्यमातून रसास्वाद घेता यावा हाही त्याच्या पाठीमागचा हेतू आहे. ज्यावेळेला ही सगळी मंडळी जी मराठवाड्यामधून आलेली होती, खास करून संभाजीनगर आणि लातूर इथून, त्या सगळ्या मंडळींनी तो सगळा परिसर पाहिला आणि वेगवेगळ्या बीचेसवर जाऊन सुद्धा त्या बीचेसवरची रचना पाहिली. खास करून त्यांनी ज्या ठिकाणी सिनेमाच्या शूटिंग झालेल्या होत्या, एक दूजे के लिएचं असो अथवा सिंघमचं शूटिंग झालेलं असो, त्या दोनापावला बीचवर जाऊन सुद्धा तिथला पर्यटनाचा आनंद या लोकांनी घेतला आणि सिनेमा टाईप आपले स्वतःचे फोटो काढून सुद्धा त्यांनी आपल्या आनंदात भर घालवली. एवढंच नाही तर संध्याकाळी ज्यावेळेला यांना नाईट लाईफसाठी म्हणून बोटीवर नेण्यात आलं त्यावेळेला सुद्धा क्रूजवर तिथं असलेल्या रंगीत संगीत कार्यक्रमामध्ये हे सगळे सहभागी झाले. सगळ्यांनी मनसोक्त पद्धतीनं चालू असलेल्या नृत्य आणि गायन कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवला, जेणेकरून एक उत्सवाचं वातावरण निर्माण करत असताना गोवा आणि परिसराचं नाव घेतलं जातं. म्हणून भारतातलंच नाही तर जगभरातून अनेक लोक, अनेक पर्यटक, अनेक चाहते हे गोव्याला येताना दिसतात. गोवा पोहोचण्यासाठी, थांबण्यासाठी आणि तिथला आनंद घेण्यासाठी सर्वांना निश्चितच परवडणारा आहे. संध्याकाळी ज्यावेळेला हे बोटीतून प्रवास करतात त्यावेळेला वेगवेगळ्या बोटी किंवा क्रूज अशाच पद्धतीनं पर्यटकाला घेऊन समुद्रातनं 1-2 तासाचं राऊंड मारताना सगळ्याला ते पाहायला खूप छान पद्धतीनं आवडतं. समुद्र खरं तर अनेकांचा वीक पॉईंट असावा. समुद्रात जावं, समुद्राच्या कडेला जिथं शांत पाणी आहे तिथं आंघोळ करावी, समुद्रात बोटिंग करावी, समुद्रातले जीव प्राण्यांना पाहता यावं, तिथल्या वाळूमध्ये खोपा करता यावा आणि तोही आनंद आपणाला घेता यावा यासाठी पर्यटक सातत्यानं गोव्याला 1 नंबरचं ठिकाण म्हणून मान्य करतात. आणि म्हणूनच संध्याकाळच्या क्रूजवरच्या तिकिटाला सुद्धा अनेक दिवसापूर्वी बुक करावं लागतं, तेव्हाच अशी तिकीटं मिळतात. कधी कधी अचानक येणाऱ्या पर्यटकांना अशी मिळणारी तिकीटं जर नाही मिळू शकली तर मग समुद्राच्या बाजूनं पलीकडचा बुडणारा सूर्य अर्थात सूर्यास्त बघता येतो आणि सूर्यास्त बघून सुद्धा आनंद व्यक्त करता येतो. चला, ही स्टोरी कशी वाटली आपण ऐकली आहेत, इतरांना सुद्धा सांगा, लाईक करा, शेअर करा
आणि आपल्या गोव्याचा आनंद इतराबरोबर सुद्धा शेअर करा. धन्यवाद.